तर बघा शेतकरी बंधूंनो, आधी आपल्याला पूर्ण ट्रीटमेंट फायटोप्थेरा साफ करणे, त्याच्यासाठी कोणती बोर्डो पेस्ट लावणे ती पूर्ण आता लावलेली आहे। असा सावली अंतरावर पूर्ण आता आपण रिंग करून घेतलेला आहे आणि या रिंग मध्ये आता ही आपल्याकडे आंबी असन मिरूग असन तरी प्रॉपर वेळ आहे ह्या झाडाला खत देण्याची। यासाठी आपण मल्टीप्लेक्सचे अन्नपूर्णा अतिउत्तम जे भारतात आणि परदेशात सुद्धा एक्सपोर्ट होते अशा क्वालिटीचे हे खत प्रति पूर्ण झाड आपलं 5 वर्षाचं असेल तर 1 किलो आणि 5च्या वर असेल तर 1.5 ते 2 किलो आणि त्यानंतर समृद्धी हे काय 500 ग्राम हे कॅल्शियम मॅग्नेशियम सिलिकॉन बेस इतकं सुंदर आहे की अर्धा किलो प्रति झाडाला गेलं पाहिजे। त्यानंतर हायजीन हे चिलेटेड मायक्रोन्यूट्रॉन ग्रेड नंबर 1 हे फक्त 250 ग्राम आणि त्याच्यानंतर नवजीवन जी हे ऑर्गॅनिक खत आहे, ऑर्गॅनिक कार्बन जे म्हणतो सेंद्रिय खत का ज्याच्यामुळे अपटेक वाढला पाहिजे, आपल्या जमिनीचा पीएच कमी झाला पाहिजे, मेंटेन राहिला पाहिजे आणि जमिनीचा जो पूर्ण सेंद्रिय गर्भ आहे हा त्यामुळे वाढते आणि ते झाड एकदम आपल्याला निरोगी आणि सदृढ दिसते। तर हे आपण सगळे त्याच्यात टाकणार आहोत। टाका 1 किलो अन्नपूर्णा टाका। आता असं जुजून 1 लिटर पाण्याचा डबा असते त्याच्यानं 2 डबे जर घेतले ते 1 किलो होऊन जाते। हा अर्धा डबा घ्या, हे भारी असते। समृद्धी मल्टीप्लेक्सचे हे अर्धा किलो, त्यानंतर सृष्टी हायजिन हे 1 पाव, एकदम पावभर घ्या बस। एकदम पाणी आणून हे 200 ग्राम आणि हे 200 ग्राम नवजीवन जी जे आहे ना हे 200 ग्राम हे टाका। अजून याला टाका लागेल बुजवासाठी आणि अजून 1 बाटली पाणी आणून ठेवा ना। आता याला मिक्स करा, व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मोठा टाकून घ्या। बघा शेतकरी बंधूंनो, आपण हा रिंग केला, त्याच्यानंतर हे 4ही खत एकत्र मिक्स केले आणि हे पूर्ण आता असे रिंग पद्धतीने डब्यानं टाका विलास। हलकं हलकं बरोबर सगळे डब्यामध्ये टाकून घ्या।